शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शनांचे आवाहन। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपापल्या तालुक्यातील शहरांमध्ये दुकाने बंद केल्यानंतर सर्वांनी नाशिक येथील शालिमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र जमून निदर्शने करावीत। या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला लोकशाही पद्धतीने आवाज बुलंद करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। संबंधित आंदोलनाचे कारण, वेळ व पुढील कार्यक्रमाबाबतची माहिती आयोजकांकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे। चेतनदादा गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, नाशिक। नमस्कार, जय भीम। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी जो महाराष्ट्र बंदचा हाक दिला आहे, त्या हाकेला नाशिक जिल्हाभरातून शहराभरातून प्रचंड असा प्रतिसाद भेटलेला आहे। अनेक डाव्या आंबेडकरवादी संघटनांनी या बंदला उत्स्फूर्तपणे समर्थन दिलेलं आहे। मी वंचित बहुजन आघाडीच्या आणि तमाम समर्थन देणाऱ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आपल्या तालुक्यातला बंद यशस्वी करून सकाळी 8 वाजेपासून आपण लोकांना बंदचं आवाहन करायचं आहे। सर्व दुकाने आस्थापने बंद करायची आहेत आणि हा बंद तालुका स्तरावरती, शहरातल्या आपल्या प्रभागातल्या स्तरावरती यशस्वी झाल्यानंतर आपण सर्वांनी नाशिक येथील सीबीएस जवळ शालिमार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्रित यायचं आहे। या सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी, या सरकारला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरती आणि युवकांवरती जो अमानुषपणे लाठीचार्ज केलाय, छर्याच्या गोळ्या झाडल्या गेल्या, अश्रुधुराचा वापर केला गेलाय, त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी उद्या 12 वाजता शालिमार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमायचं आहे, असं आपल्या सर्वांना आवाहन करतो। थांबतो। जय भीम, धन्यवाद।